नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवित आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, आपण सोयाबीन प्लस तूर या ठिकाणी लागवड केलेली आहे। आणि या तुरीची जात जी आहे ती म्हणजे सावी 111। प्रफुल्ल कापसे साहेब यांच्याकडून आपण हे बियाणं बोलवलं होतं आणि या बियाण्याची आपण या ठिकाणी 8 फूट अंतरावर लागवड केलेली आहे। आणि 8 फूट अंतरामधील जो एक 4 फुटाचा बेड होता, या ठिकाणी आपण एका बेडवर 2 तास सोयाबीनचे घेतलेले होते आंतरपीक म्हणून। आता या ठिकाणी आपण बघू शकता, पूर्ण 8 फुटाचं अंतर हे आपलं या ठिकाणी मिळून गेलेलं आहे। आणि आता जे पीक आपलं हे फुल अवस्थेत आहे, कळी अवस्थेत आहे, असं जबरदस्त आपलं हे पीक या ठिकाणी आलेलं आहे। आणि या पिकामध्ये आपण बघू शकता, मर रोगाचं प्रमाण, उबळण्याचं प्रमाण अजिबात दिसून येत नाही। नाहीतर आजची परिस्थिती अशी आहे, पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे आणि अति पाऊस झाल्यामुळं बरेचशा शेतकऱ्यांचं तूर पीक हे हातचं वाया गेलेलं आहे। परंतु आपल्या हे जे पीक आहे सावी 111, यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं उबळण्याचं प्रमाण, मर रोगाचं प्रमाण या ठिकाणी आढळून येत नाही। त्याच्यामुळे हे जे पीक आहे हे खूप रोगप्रतिकार असलेलं पीक आहे। आपला हा 8 फुटाचा पूर्ण पट्टा हा दाटून गेलेला आहे आणि SRT पद्धतीने आपण हे पीक या ठिकाणी घेतलेलं आहे। आपण बघू शकता, या ठिकाणी मागील वर्षीचे जे अवशेष आपले हे बघा। या ठिकाणी आपण मिरची घेतली होती, मिरचीसाठी मल्चिंग सुद्धा केलेलं होतं, हे मल्चिंग दिसतंय। त्याच्यानंतर आपण मिरची खराब झाल्यानंतर आपण याच ठिकाणी हे बघू शकता, गहू घेतला होता। शून्य मशागत SRT तंत्र आदरणीय श्रीमान भडसावळे दादा यांनी हे तंत्र विकसित केलेलं आहे। शेतकऱ्यांनी दरवर्षी आपल्या जमिनीवर नांगरणीचे अत्याचार न करता शेतकऱ्यांनी विना नांगराची शेती शून्य मशागत तंत्राने सुरुवात करावी। त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च खूप कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांना उत्पन्न पण सुद्धा चांगलं मिळणार आहे आणि आपली भूमाता पण सशक्त बनणार आहे। कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे
की शेतकरी आनंदी बनला पाहिजेत, शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजेत, उत्पादन चांगलं निघलं पाहिजेत आणि आपली भूमाता ही सशक्त बनली पाहिजेत। त्यासाठी आपल्याला अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही। एक वेळेस फक्त चांगल्या प्रकारे नांगरणी करून घ्या, रोटावेटर करून घ्या आणि 4.5 फुटाचे बेड पाडून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला दरवर्षी नांगरणी करायचं काम नाही, रोटावेटर करायचं काम नाही। आपण जे बेड पाडलेले आहे त्या बेडवरच आपण दरवर्षी नांगरणी न करता, रोटावेटर न करता अशा प्रकारचे पिकं आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आता तुम्हाला परत या ठिकाणी दाखवू शकतो की मागील वर्षी आम्ही जे तूर या ठिकाणी लागवड केली होती, हे बघू शकता तुम्ही। हे तुरीचे खोडं आपले मूळ जमिनीलाच आपण ठेवलेले आहे आणि त्याच ठिकाणी आपण यावर्षी सोयाबीनची लागवड केलेली आहे। हे सोयाबीनचे मुळं आपल्याला दिसत आहेत। तसेच आपण मागील वर्षी या ठिकाणी कपाशीचं पीक घेतलं होतं, हे बघू शकता। कपाशीचे मुळं पण आपण जमिनीला ठेवलेले आहे। याच्यामुळे आपल्या जमिनीला खूप फायदा मिळतो। हे जे मुळं आहे हे आपल्या जमिनीमध्ये कुजतात आणि कुजल्यामुळं आपल्या जमिनीतील जे सूक्ष्मजीव आहे त्यांना एक प्रकारचं खाद्य पण मिळतं आणि त्याच्यामुळं आपल्या पिकांना एक जबरदस्त खत पण उपलब्ध होतं। अशा पद्धतीने आपलं हे तुरीचं पीक या ठिकाणी बहरलेलं आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, आता प्रत्येक जवळपास महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये SRT शेती शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांसाठी SRTचं प्रशिक्षण घेणं हे काळाची गरज आहे। यासाठी फक्त 200 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। या 200 रुपये फीमध्ये शेतकऱ्यांना 1 दिवसासाठी ट्रेनिंग दिलं जातं। एक वही, पेन, त्याच्यामध्ये नाश्ता आणि SRTचं प्रशिक्षण घेतल्याबद्दल तुम्हाला प्रमाणपत्रसुद्धा दिलं जातं। त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये SRTचा खूप मोठा बेनिफिट या माध्यमातून मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना SRT करायची आहे, पद्धतीने शेती करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी 8007 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती।